नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आज ऊस सुरू हंगाम नवीन लागवड करत आहोत. तर हे साहेब अंतर किती घेतलंय? 5 बाय 1.5. 5 बाय 1.5. हे आहे मनोजराव मोकाशे साहेब यांचा कानेगाव येथील ऊसाचा प्लॉट. किती एकर आहे हा? 6 एकर. 6 एकरचा. तर 6 एकरमध्ये आपण 5 बाय 1.5 वर ड्रिप इरिगेशनच्या माध्यमातून आपण लागवड करणार आहोत आणि याला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मार्गदर्शन राहील शेतीशाळेचं क्रॉप गार्डनिंग सर्व्हिस. तर आपण पाहूया आता तिकडं. चला, ड्रिप चालू केलं आहे. तर आता हे नांगराची कराटी मारली तर कसं केलं आहे? नांगरटी केली, मोगा रोटर केला आणि फक्त हे ओढले, मार्कआउट केले. हा मार्कआउट कशाने केलं? ट्रॅक्टरने मार्कआउट केलं 5 फूट. ट्रॅक्टरने केलं. अच्छा, हे ड्रिप टाकायचं मार्कआउट लागला. हां हो, त्याच्यासाठीच म्हणलं नाही. कारण बळीरामना मारायचा असतो, पण बळीरामना वाकडं तिकडे झालं असतं. कारण हे त्याला कनेक्ट केलं ना त्या उसाला. हां, इथून पुढे तिकडे ऊस तिकडे हे वाढवायचं ना आपल्याला, ड्रिप वाढवायची तिकडे. हां उसा खोड्यामध्ये. हां, तिकडे शेवट पण ड्रिप न्यायची ती. अच्छा, म्हणजे सगळं टोटल 8 एकर ड्रिप होऊन जाते. हां, याला अगोदर पलटी मारली, त्याच्यानंतर रोटावेटर केलं. रोटावेटर झाल्यानंतर मार्किंग करून घेतलं ट्रॅक्टरनं 5 फुटावर. तर त्यामध्ये ड्रीप आतरून घेतलं. आता यामध्ये ड्रीप चालू करून तिकडल्या साईडला चालू केलं आहे. ड्रीप चालू करून यामध्ये व्यवस्थित पाणी देऊन घ्यायचं आणि नंतर 5 बाय 1.5 वर एक डोळा लागवण करायची. 2 डोळ्याची टिपूर केलं का 1 डोळ्याचं? एकच डोळा. अच्छा, ठीक आहे. 1 डोळा लागवण करून द्या. हां, नाही सरळ आडवं नाही टाकायचं, सरळ टाकायचं. आडवं चांगले का असं उभं लावलं बाय? नाही असंच उभं. काही ठिकाणी आडवं टाकतात ना. नाही आडवं नाही टाकायचं, उभं टाकायचं. वर्टिकल. हां, नाही उभं टाकायचं. इथं चालू केलंय. इथं टेस्टिंग केलेली का? चालू केलेलं हे काल टेस्ट केलेलं आहे. टेस्ट हे सगळं इथून टेस्ट केलं काल. अच्छा, कुठं निघाली का काय व्हायला, कुठं लीक व्हायले. हा लेबर आला नाही, फक्त ते कडीच राहिलो टेस्ट करत. आता करून आलं ते सगळं चालू केलं. काल टेस्ट करून घेतलं सगळं टोटल, कुठं लीक आहे का, कुठं काय आहे का. इथं सबलाईन टाकली ना? हां, इथं सबलाईन टाकली. हां, सबलाईन. ही सबलाईन आणि कॉक पण आहेत सगळ्या याला. हां, कॉक मधल्याला आहेत फक्त. अच्छा, तिकडे यायला नाहीत. तिकडे कारण का हे मधलं दोन्ही साईडला बंद केलं. हां, हे बंद केलं की तिकडे पाणी जाते, तिथं पाणी जाणार. आणि हे बंद केलं हां, त्या कोपऱ्यात पाणी जाते. हां राईट. हां, म्हणून त्याला कॉक टाकली मध्ये. बरोबर आहे, चांगलं आहे. म्हणजे उद्या आपल्याला कल्चर सोडायला सोपं आहे. हां, म्हणजे ड्रेंचिंगला. हां, ड्रेंचिंगला आता मध्येच करायचे. हां, लागवण झाली आपली. तिथून तिथून ड्रिपला कनेक्ट द्यायचे. इथून आणलेले. हां, तिथून तिथं टाकी ठेवायचं, तिथून सगळं कल्चर तिथं टाकायचं, तिथून सोडायचं सगळं ड्रिप. हां, राईट केलं, राईट काम. मस्त. दादाचं नियोजन खूप छान आहे, मस्त. हां, इथं समजा हे बंद केलं आपण. हां, हे बंद केला. हां, ते चालू कर, तिकडे कोपऱ्यात जाते. हां, आणि तेही बंद केला. हे दोन्ही बंद करायचे, हे मध्येच चालू होते. हां राईट. म्हणजे आधी बरोबर. कढीचं चालू करायचे, अगोदर कडीचं घ्यायचं, नंतर मधलं घ्यायचं. हां, म्हणजे आपल्याला लागवण झाली की पहिली ड्रेंचिंग घ्यायची. रात्र चालू ठेवली. लागवण झाल्यानंतर 7-8 दिवसामध्ये पहिली ड्रेंचिंग घ्यायची, त्याच्यानंतर प्रति महिन्याला ड्रेंचिंग. बघा तुम्ही काठी घालून बघा किती खाली गेला असं वल. खाली बघा आता किती फळ गेली. वल मस्त आहे, भरपूर गेली ना. बघा, बापरे, 6 इंचापर्यंत वल गेली. तरी 3ची मोटर 5ची मोटर टाकली नाही. अरे वा बापा, बघा पूर्ण 6 इंचापर्यंत वल आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता आणि टिपरू आपलं समजा 2 इंच बी दाबलं तरी बस झालं आपल्याला. तेच करायचं आता. असं जास्त दाबायचं, असं ठेवायचं, दाबायला लावायचं. हां, बस असं पेपर आहे तिथे दाबायला लावायचं. आता हे समजा टिपरू आहे, इथं डोळा आहे, तर असं टिपरू टाकायचा. असं मी नवीन पद्धत करायची प्रयत्न करू लागलो. कसं आडवं उभं असं उभं नाही उभं नको. कारण आपल्याला कसं आहे माहिती आहे का, असं जर उभं टाकलं तुम्ही तर जारवा इकडून याला खाली जावं लागणार आहे. आणि असं जर टाकलं आपण टिपरू तर जारवा सरळ फुटतो. आणि दोन्ही साईडनं जर जारवा फुटला तर दोन्ही साईडनं त्याला स्टंप व्हायला
चांगला मिळतो. व्हर्टिकल बड बघितली होती जाऊन. हम्म. त्यानं असं लावलं होतं, उभं. असं लावलं होतं. आणि फक्त हे डोळा आहे ना, हम्म. हे डोळा एवढाच त्यानं असं एवढाच घातला होता बघ. बस हम्म. संपलं. 5व्या दिवशी कोंब आलं त्याच्या बाहेर, हम्म. 5व्या दिवशी. आणि ह्याच्यावर ते पाणी येऊ देत नव्हतं. फक्त ते म्हणतं ह्याला काय पाहिजे, ओलावा जारवा. पाहिजे. हा, जारवा म्हणजे ओलावा पाहिजे बस संपलं हा. काम. ह्याच्यावर पाणी येऊ देत नव्हतं. मग काय करा तुम्ही, तसं लावून बघायचं असलं तुम्ही ती एक प्रयोग करून बघा. मग तुम्हाला विचाराल मी. नाही आम्ही नाही केलं हे, म्हणून मी तुम्हाला म्हणायला नको हा, कारण आम्ही नाही केलं. तुम्हाला जर समजा करायचं असलं नाही ना, मी तर तुम्ही 2-4 लाईनी करून हा बघा. 2-4 लाईनी करून बघा, म्हणजे तुमच्या आपल्याला मग समजतंय कोणाचं जर्मिनेशन चांगलं झालं आणि वाढ कोणाची चांगली आहे, हे ग्रोथ नाही त्यानं काय होतं ते पाहिलं मी तिथं. लोक 5व्या दिवशी कोंब फास्ट येतं. हा वर वर येते, येते. लवकर येते. आणि त्याचं नाही नाही, इथं बी समजा आपण जर मातीच्या आड जर टिपरू जास्त नाही घातलं ना तर लवकर वर येतं. आपण जे पायानं दाबतो ते टिपरू जातं आपलं कमीत कमी 4 इंच ते 5 इंच खोल. नाही जास्त जाते. हा, तर मग ते टिपरू त्याला वर यायला खूप वेळ लागतो ना. आणि त्याच्यामुळे मी काय म्हणालो तुम्हाला, आता बायाच्या हाताने आपल्याला दाबायचंय हा. तर समजा हे टिपरू आहे आपलं हा, बायाच्या हातानं. तर बायाला काय सांगायचं, फक्त असं थोडंसं दाबायचं हा. बस एवढं जरी दाबलं ना बस झालं. मी तेच करणार. म्हणजे काय माहिती आहे का, आपलं टिपरू एक साईड दबलं आणि एक साईड उघडं बी राहिलं तरी काय अडचण नाही. ड्रीप चालू केल्यानंतर त्याच्यात थोडंफार पाणी माती जातच असते. त्याच्यामुळे काय अडचण नाही. आता हे इकडून इकडे पाणी दिलेलं आहे ड्रिपचं. हां, आज मी इकडे सोडायचं. आज नाही, दुपारून इकडे घेईन ते टेस्ट करत ते सगळ्या लाईन फिन. एकदा टेस्ट केलं की लगे उद्या असं तिथलं टेस्ट केलं की संध्याकाळी 6 वाजता इकडे फिरायला लावायची मोटर आणि रात्रभर पाणी चालू द्यायचं. मग उद्या तोडलं नुसतं दाबायला लावायचं. कट दाबत राहायचं कॅरेटमध्ये. राईट. मस्त. तशी जर लागवण तुम्ही केली ना तर टिपरू वर पडतंय, खोल जात नाही. आणि खोल नाही केलं एवढ्याच्या वर जाऊ हा, एवढ्याच्या वर जाऊ देत नाही. 3 बोट निघते. हा, लवकर कोंब निघतंय. आणि जर खोल गेलं तर मग त्याला वर यायला वेळ लागतंय ना. वर यायला वेळ नाही, मुळ्या फुटल्यानंतर वर येते. हा. आणि असं फुटणं डोळा फुटते आणि कोंब वर लवकर येते. म्हणजे हे लवकर वर येते, एक स्टेम लवकर येते. मुळ्या पुन्हा फुटत्यात. हायबर्ड. तोपर्यंत हे वर आयबड वर आला की तिचं प्रकाशन प्रक्रिया चालू होती. चालू झाली का खाली मुळ्या खाली हा लवकर फास्ट. ह्याचं कसं खाली गेलं ना, मुळ्या फुटल्यानंतर ते वर येते. उलटी प्रक्रिया होती. उलटी प्रक्रिया होती. त्याच्यावर ते स्टंप बर्ड चांगलं होतं. बघा हे असं पाणी भिजते बघा. मस्त झालं. असं जर सोडलं पाणी तर काहीच अडचण नाही. मस्त. अशी जर लागवण केली तर कोल्डाईलाच लागवण केल्यासारखी साहेब. हां, म्हणजे कोल्डाईला लागवण केली ना काय होतं, हे तुमचं रान बी कोल्ड राहतंय. हे रान कोल्ड राहिल्यामुळे तण बी तर उगवणार नाही. हे एक फायदा आहे. म्हणजे आणि पुन्हा लवकर वापसा कंडिशन निर्माण झाल्यामुळं फास्ट ग्रोथ होती. हे महत्वाचं आहे. आणि पूर्ण जर सरी आपली बंब भरली भिजली तर तिथं वापसाच कंडिशन निर्माण होत नाही, तर तिथं ऊसाची ग्रोथ होणारच नाही ना. हां, रान शेवाळतंय आणि पुन्हा गारवडतंय. आता गारवा आहे पुन्हा हा, त्या गारव्यामुळे जास्त गारवडतंय. आता तरी समजा 2 दिवसांनी थोडं आभाळ आहे तर टेम्परेचर थोडं आहे. पण पुन्हा थंडी जर वाढली तर पुन्हा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे ही मस्त सिस्टीम केली. आता ह्याला तिथून त्याकडे पासून त्याकडे पण हिरवी नेट लावायची. त्याकडे पण हिरवी नेट लावून टाकायची 3 फुटाची. बरं, डुकरासाठी का? डुकरं बी हरणं बी ते काय होते, हरणं आहे तिथं. हे होतं हरणं आहे तिथं. हरणं आहेत ना, ही आपली नळ्या नळे अडकले आहेत ना पायात. आता ती तिथपर्यंत ठीक आहे गुंडा म्हणून फुल येतं. आता ते ऊस गेल्यानंतर मग ती नळी कंटिन्यू तिकडे पलीकडे शेवटला घेऊन टाकायची. बरं आता त्याच्यामध्ये जे तुटे त्याला कशी करायची, त्याच्यामध्ये तुटे ते आता रोप तयार करून, आता समजा इथं तुम्हाला तयार करायचं का बट स्टेम लावून टाकायचं. नाही रोप तयार करायचं. आता इथं तुम्ही लावून करायली ना, एक लाईनला डायरेक्ट 2-2, 3-3 डोळे टाकून द्या. आणि त्याच्याला मग एक डोळा काढून आपण इकडे लावू. त्याचं मुळ्या फुटत्यात किंवा तुटत्यात पुन्हा तुटू द्या ना, काय होत नाही तेवढं. आता समजा इथं 1.5 फुटा तुम्ही लागवण करायली ना हा, तर बायाला सांगायचं असं टिचीवत लागवण करा. हां, टिचीव म्हणजे मग हे 2 टिचीवला डोळा राहू द्यायचा आपल्याला, मधला एक डोळा उपसून घ्यायचा हा आणि तिकडे लावून टाकायचा. त्यासाठी मी ते पलीकडल्या लाईनीमध्ये ड्रिप टाकले ना, हां त्या कडीला सगळे हां, तिकडे दाट टाकून द्या टिपरी येऊन. तुम्ही काय केलं, 4-4 बोटा टिपरू टाकून द्या तिकडं. हां, मग तिकडे जे शॉर्ट लाईन आहेत हां, त्याला सगळं ड्रिप करून ठेवलं. म्हणजे ह्याच्या सगळे आपण हे तयार करून तुटा भरण्यासाठी तुटं बांधून सगळं तयार करून ठेवायचं. म्हणजे रोपानंच आपल्याला तुटाळ भरायचं, डायरेक्ट बियाणं नाही लावायचं. रोपान तुटाळ भरलेली खूप सक्सेस आहे. आता ही आज ही टेस्ट होती, कुठे लीक झाली काय झालं, पट्टी मारून काल
तेवढं झालं पाकळ. आता एवढं राहिलं. आता गडी आला की ती टाकी आणून टाकली ना. आता ती टाकी ठेवायची. तिकडे आता तुम्हाला सांगतो याच्यात आता ही टँक आहे. याच्यामध्ये आपल्याला बीज प्रक्रिया करायची बेण्याची. तर काय करायचं, इथे 100 लिटर पाणी टाकायचं. 100 लिटर पाणी टाकायचं. हे 5 लिटर ह्युमस आपलं 5 लिटर आणि बायो पॉवर 5 लिटर हे 10 लिटर टाकून द्यायचं याच्यामध्ये. हे 100 लिटर तयार होईल. मग जोपर्यंत समजा आपल्याला जवळपास 5 एकर 4 ते 5 एकर रान होस्त्रोक हे आपल्याला पुरतं आहे. 3.5 ते 4 एकर रान होस्त्रोक हे पाणी. लई जर जास्त लई जर गडूळ झालं तर मग हे टाकून द्यायचं. पुन्हा 100 लिटर पाणी घ्यायचं. पुन्हा राहिलेलं 5-5 लिटर औषध टाकून द्यायचं. असं 2 वेळेस करायचं. म्हणजे 3-3 एकरला जरी केलं तरी बी जमतंय. समजा तुमचं सगळं करायचं. मी त्याला मला 3 दिवसात मला लावून द्या सगळं. 3 दिवसात जमतंय. मला इथं पुन्हा ह्याला बारामती. बरं. थँक्यू मित्रांनो. विश यू ऑल द बेस्ट. आपल्या ऊसाचं नियोजन कसं करायला लागले हे कळवा. थँक्यू. जय हिंद, जय भारत. वंदे मातरम.